अजून किती वेळ आहे रे बाबू? आम्ही 2-4 घंटे झाले ना लाईनीतच उभं हाव. कधी होते आमचं दर्शन? झालंच नाही का ते कोण सेलिब्रिटी आले त्याचं? आता अंबानी आला काय? माय, अंबानीला कोणतं काम आहे देवाजवळ? असं देवाला विचारते का वरतं काही लागत असेल तर मी खालून पाठवतो? माय बाई सांग ना. हो ना, मंगळसूत्र मस्त दिसून राहिलं बाई. कुठचं घेतलं? असं काय नागपूरहून वय काय? असं काय? माय मी नागपूरलेच राहतो ना. हो का बाई? कुठं राहता मग? पोट्टे, आम्ही एवढा वेळचा का पागल आहो का? 4 घंट्यापासून लाईनीत लागलो. आली मागून पुढे चालली गेली. लाईनीतच होती? मला तर नाही दिसली. तुम्हाला दिसली का? तुम्हाला दिसली? असं मग नाही, मला वाटलं का मागून आली लागली म्हणलं. बाई त्या पोट्ट्याचा नुसता घमघम वास येऊन राहिला माय. हो ना, 3-4 वेळा गेला ना मायापासून. मार बदाड पिऊन आहे ते पोट्ट. नाही तर का? नाही तर का मंडा गिंडा दारू गिरू पिऊन नाव या बाबा. ते दर्शनाला याचं होतं ना तर भाई मी भातच सातायला बाप्पा. हो, स्वयंपाक नाही केला. जर परिस्थिती वाईट आहे बाई बा घरची. नवरा नुसता दारू पिऊन राहते, कामाले नाही जात बाई. म्हणून आली आम्ही आशीर्वाद मागाले. लाईनीत असतं हाव. झालं नाही तर काय? अहो यायले कोणते काम नाही राहत ना मंडळाच्या पोट्ट्याले, म्हणून होय हे लाईनी शिद्या करते. खरंच ना, खोटी नाही बोलत ना. माझ्याकडे पाहिलं बाई बाप्पा ना. हो ना बाई. हो बाई, ते तसंच दिसते. कुठूनही पाहिलं तरी आपल्याचकडे पाहिल्यावानी दिसते. म्हणजे कुठूनही उभं राहिले तर असं वाटतं का आपल्याचकडे पाहून राहिली मूर्ती. नाही ना वा माय, मला वाटलं माझ्याकडे पाहिलं खरं.